90% भूसंपादन झाल्यावरच रस्ते कामांना सुरुवात. पीएमआरडीए क्षेत्रातील प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. मानव आणि वन्य प्राणी यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला असल्याचं वनमंत्र्यांचं प्रतिपादन. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन 90% जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू नये अशा सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे यांनी सभागृहात दिली. सदस्य संदीप क्षीरसागर आणि सदस्य मोनिका राजळे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरच्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं. अनेक वेळा भूसंपादन आणि वनजमिनीच्या अडचणींमुळे प्रकल्पांना विलंब होतो. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मान्यतेनं 90% जमीन ताब्यात आल्याशिवाय रस्त्याचं काम सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूसंपादन पूर्ण न झाल्यामुळे रस्ते अर्धवट राहिले, काही ठिकाणी खराब झाले आणि त्यामुळे अपघातांचाही धोका वाढल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. यामुळे भूसंपादनाच्या भरपाईची रक्कमही वाढते. त्यामुळे हा निर्णय करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. मीरा भाईंदर इथल्या वादग्रस्त उड्डाणपुलाची अतिरिक्त मुख्य सचिवांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिली. सदस्य नरेंद्र मेहता यांनी या पुलाबाबत आक्षेप घेणारी लक्षवेधी सूचना मांडली होती. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकार आवश्यक तो निधी लवकरात लवकर उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तर रिंग रोडच्या भूसंपादनासाठी 600 कोटी रुपयांबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच यावर निर्णय घेतला जाईल, असं नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केलं. सदस्य महेश लांडगे यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत आमदार हेमंत रासने, राहुल कुल, शंकर जगताप आणि राजेश पवार यांनी सहभाग घेतला. शनिवारवाडा ते सारसबाग दरम्यान भुयारी मार्ग करण्याची मागणी सदस्य हेमंत रासने यांनी केली. त्यावर या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्याबाबत पुढचा तांत्रिक निर्णय घेण्यात येईल. तसंच शहरातले अवैध फ्लेक्स आणि त्यासाठी उभारल्या जाणाऱ्या लोखंडी सांगाड्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीवरही कडक कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पुणे, मुंबईसह राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला उघड्यावर चायनीज खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या गाड्यांची तातडीनं तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी सभागृहात दिली. सदस्य सुनील कांबळे यांनी पुणे शहरातल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेत सिद्धार्थ शिरोळे, विकास ठाकरे, योगेश सागर, मनीषा चौधरी आणि सुरेश धस यांनी सहभाग घेत हॉटेलमधल्या निकृष्ट दर्जाबाबत प्रश्न केला. त्यावर अन्न आणि औषधांमधील भेसळ रोखण्यासाठी राज्य सरकार नवा कडक कायदा आणणार असून त्याचं प्रारूप अंतिम मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियमानुसार जमिनीशी प्रत्यक्ष लागून असलेल्या झोपडीच्याच पुनर्वसनाची तरतूद कायद्यात असल्यानं पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावरच्या झोपड्यांचा पुनर्विकासात समावेश करता येणार नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी या संदर्भातल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. सुनील प्रभू यांनी हा प्रश्न मांडला होता, तर अस्लम शेख, वरुण सरदेसाई आदी सदस्यांनी उपप्रश्न केले. कायद्याच्या तरतुदी स्पष्ट असल्याने कायद्याच्या चौकटीबाहेर जाता येणार नाही. विद्यमान कायद्यानुसार जमिनीला लागून असलेल्या झोपडीधारकाचाच पहिला हक्क आणि प्राधान्य राहील. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांचा स्वतंत्रपणे समावेश करणे सध्याच्या कायद्याच्या चौकटीत योग्य ठरणार नसल्याचं ते म्हणाले. मात्र या धोरणात बदल झाला नाही तर पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरच्या झोपड्यांचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे. त्यातून झोपडपट्टी मुक्त करण्याचा उद्देश सफल होणार नसल्यानं याबाबत मार्ग काढण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्षांनी केल्या. त्यावर मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्याचं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलं. अनुसूचित क्षेत्रातल्या 17 संवर्गांपैकी 11 संवर्गाची पदभरती झाली असून उर्वरित 6 संवर्गातील पदभरतीची जाहिरात काढली जाईल, असं मंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं. तसंच 11 फेब्रुवारी 2026च्या शासन निर्णयानुसार मानधन तत्वावर असलेल्या सरळ सेवा पदभरतीची परीक्षा उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं. राजू तोडसाम, सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत यांनी हा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. बिबट्यांची वाढती संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय वन्यजीव विभागाकडून निश्चित संख्येच्या मर्यादेत काही उपाययोजना करायला परवानगी मिळालेली आहे.
त्या अनुषंगानं पुणे जिल्ह्यात जुन्नर आणि शिरूर परिसरात बिबट्यांच्या व्यवस्थापनासंदर्भात एक प्रायोगिक उपक्रम सुरू केला आहे. येत्या 2 ते 4 महिन्यात त्याचे परिणाम समोर येतील, असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं. तसंच बिबट्याला शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये आणण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्रीय वन्यजीव विभागाकडे मान्यता मागवण्यात आलेली आहे. राज्यस्तरावरही यासंदर्भात प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचं वनमंत्र्यांनी सांगितलं. सध्या बिबट्यांचा वावर प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यातल्या धनोरा इथं 25 बिबट्यांचं स्थलांतर करण्यात आलं आहे आणि आणखी काही बिबटे तिथं पाठवण्याचा विचार सुरू आहे. इतर राज्यांच्या वन विभागांकडूनही बिबट्यांची मागणी आलेली आहे. केंद्रीय वन विभागाची परवानगी घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल. मानव आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष कमी करण्यासाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर तसंच विविध ठिकाणी स्टँड अलोन कॅमेरे लावण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतील उंच इमारतींसाठी अग्निसुरक्षा व्यवस्था सक्षम करण्यात येणार अशी मंत्री उदय सामंत यांची माहिती. राज्यातील विकास आणि पर्यावरण संरक्षण यामध्ये संतुलन राखणे ही काळाची गरज असल्याचं कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचं प्रतिपादन. शासकीय रुग्णालयात बाहेरून औषध आणण्यासाठी चिठ्ठी दिली तर डॉक्टरांवर कारवाई करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरं उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाच्या रकमेत वाढ करण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. मुंबईमध्ये वाढत्या उंच इमारतींच्या पार्श्वभूमीवर अग्निसुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. नियम 92 अन्वये सदस्य प्रवीण दरेकर यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की उंच इमारतींमध्ये आधुनिक अग्निसुरक्षा प्रणाली अनिवार्य करण्यात आली असून यामध्ये फायर स्टेअरकेस, फायर लिफ्ट, स्प्रिंकलर प्रणाली, अलार्म व्यवस्था आणि फायर एस्केप सारख्या सुविधा समाविष्ट असतात. या सर्व उपाययोजना पूर्ण झाल्यानंतरच महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडून इमारतींना अंतिम परवानगी दिली जाते. मुंबई अग्निशमन दलाकडे सध्या 94 फूट उंचीपर्यंतची शिडी उपलब्ध आहे. मात्र मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहरासाठी अधिक उंच आणि अत्याधुनिक शिडीची आवश्यकता लक्षात घेऊन महानगरपालिकेला योग्य त्या सूचना दिल्या जातील. देशातील सध्या सर्वाधिक उंच 104 मीटरची शिडी चेन्नईमध्ये उपलब्ध असून त्यापेक्षा अधिक प्रगत तंत्रज्ञानाची शिडी मुंबईत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असं सामंत यांनी यावेळी सांगितलं. राज्यातल्या विकास आणि पर्यावरण संरक्षणात संतुलन राखणं ही काळाची गरज आहे. समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या जीवनशैलीत बदल करणं आवश्यक असल्याचं राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं. नियम 92 अन्वये सदस्य अमोल मिटकरी यांनी याबाबत सूचना उपस्थित केली होती. त्यावर जयस्वाल म्हणाले की विकासाच्या प्रक्रियेत सिमेंट काँक्रीटची घरं, रस्ते आणि नवीन बांधकाम थांबवता येणार नाही. मात्र त्याचवेळी जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृती आवश्यक आहे. शालेय शिक्षणापासूनच पर्यावरण विषय अनिवार्य करून विद्यार्थ्यांमध्ये योग्य संस्कार घडवण्याची गरज आहे. ग्रामीण भागात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर बनत असून प्लास्टिकचा वाढता वापर चिंताजनक आहे. राज्य सरकारनं पर्यावरण संरक्षणासाठी अनेक निर्णय घेतले असून 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे. तसंच नैसर्गिक वाळूच्या वापराला पर्याय म्हणून कृत्रिम वाळू वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बांबू लागवडीवर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी 50,000 कोटी रुपयांसह धोरणही सरकारनं जाहीर केलं आहे. शेती क्षेत्रात शेडनेट, पॉलीहाऊस, कंट्रोल फार्मिंग आणि व्हर्टिकल फार्मिंग सारख्या आधुनिक पद्धतींना प्रोत्साहन दिलं जात आहे. नैसर्गिक शेती अभियानालाही राज्य सरकार प्राधान्य देत असून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचंही जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. अकोला शासकीय रुग्णालयात औषधांची कुठलीही कमतरता नसून जर याआधी तसा तुटवडा निर्माण झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान सदस्य अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तसंच बाहेरून औषधं आणण्यासाठी रुग्णालयात कुणीही चिठ्ठी, प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं तर त्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अकोला रुग्णालयाची तपासणी करण्यासाठी संचालक दर्जाचा अधिकारी पाठवण्याबरोबरच स्वतः भेट देऊन आढावा घेण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. भूमिहीनांना घरे देण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजनेअंतर्गत घरे उपलब्ध करून देण्यात महाराष्ट्र देशात अग्रेसर असून
आजवर 1,75,423 भूमिहीनांना घरे बांधून देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. सदस्य सतीश चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 4,385 भूमिहीन लाभार्थ्यांना घरं उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असून त्यांना जमीन उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर त्यांनाही घरकुल उपलब्ध करून दिलं जाईल असं आश्वासन गोरे यांनी दिलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाच्या रकमेत वाढ करण्यासाठी राज्य शासनातर्फे केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत असून नजीकच्या भविष्यात ही वाढ लवकरच होईल असा विश्वास जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला. सदस्य शिवाजीराव गर्जे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. केंद्र सरकार सध्या 1,20,000 रुपयांचा निधी प्रत्येक घरकुलाला देत असलं तरी त्यात राज्य शासनानं अधिकचा निधी उपलब्ध करून एकूण 2,10,000 रुपयांचा निधी देण्यात येत आहे. आगामी आर्थिक वर्षातही या योजनेसाठी राज्य शासनाकडून मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईतल्या IIT पवई इथल्या वसतिगृहात काडतूस मिळाल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत 2 जणांना अटक केली आहे. IIT जरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलं तरी त्यावर सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही तडजोड केली जाणार नाही अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी नियम 93 अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेवर केलेल्या निवेदनात ते बोलत होते. 19 फेब्रुवारी रोजी तिथं काही विद्यार्थ्यांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती सुरक्षा रक्षकांच्या जलद कृती दलाला मिळाली होती. घटनास्थळी पोहोचल्यावर झडतीत एका विद्यार्थ्याच्या खोलीत त्याच्या बिहारहून आलेल्या मित्राच्या बॅगेत 5 जिवंत काडतुसं सापडले. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तो विद्यार्थ्याचा मित्र, त्याने बिहारमधून ज्याच्याकडून काडतुसं घेतली ती व्यक्ती अशा 2 जणांना अटक करण्यात आली असून काडतुसं रासायनिक विश्लेषणाकरता कलिना इथल्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.